सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाणेकडे मिळालेल्या माहितीप्रमाणे गाडी नंबर 22718 सिकंदराबाद राजकोट एक्सप्रेस गाडीचे बोगी नंबर S5S6 मध्ये 3 संशयित इसम हे सिकंदराबाद येथील सोनाराच्या घरातून कोणीही नसल्याचे फायदा घेऊन 1,40,000 रुपये किमतीचे 20 किलो 300 ग्रॅम वजनाचे चांदीचे देवी देवतांची मूर्त्या चोरून घेऊन जात असल्याची माहिती मिळाल्याप्रमाणे पोलीस ठाण्याकडील नेमणुकीचे सहाय्यक पोलीस फौजदार संजय जाधव, पोलीस हवालदार 756 प्रकाश झिराळ, पोलीस हवालदार 87 प्रमोद सुरवसे व आरपीएफ कडील स्टाफ असे जाऊन सदर गाडी अटेंड करून नमूद बोगीतून 3 संशयितांना ताब्यात घेतले। त्यांचे नाव सुनील सिंग शेरसिंग रावत, वय 24 वर्षे, राहणार मन्नावास, थाना जवाजा, तालुका बॅबर, जिल्हा अजमेर, राज्य राजस्थान असे असल्याचे सांगितले। त्याच्यासोबत आणखीन 2 अल्पवयीन मुले आहेत। त्याच्याकडे सदर बाबत विचारपूस केली असता त्यांनी त्याच्या घरी पैशाची अडचण असल्या कारणाने सदरची चोरी केल्याचे सांगितले। तसेच मार्केट पोलीस ठाणे सिकंदराबाद येथून नमूद संशयित व चांदीचे दागिने बाबत गुन्हा रजिस्टर नंबर 31/2024 कलम 420 409 अन्वये गुन्हा दाखल असल्याचे समजले। तरी मार्केट पोलीस ठाणे सिकंदराबाद येथील पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मय्या व पोलीस स्टाफ असे सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाणे येथे आल्यानंतर त्यांच्या ताब्यात 3ही संशयितांना व मुद्देमाल त्यांची ताब्यात देण्यात आले। सदरची उत्कृष्ट कामगिरी पोलीस अधीक्षक सोलापूर लोहमार्ग पुणे तुषार दोशी, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर लोहमार्ग विभाग संगीता हत्ती मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष गायकवाड, सहाय्यक पोलीस फौजदार संजय जाधव, पोलीस हवालदार प्रमोद सुरवसे, हवालदार प्रकाश झिराळ, कॉन्स्टेबल संतोष सवळी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे लोहमार्ग यांच्याकडील पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय वाघमारे, पोलीस हवालदार विजय कांबळे यांनी व आरपीएफ कडील स्टाफ यांनी केली आहे।